जय श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोचच्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। आजचा विषय खूप महत्त्वाचा घेऊन आलो। भरपूर पाल्यांना एक काळजी असते की त्यांच्या मुलाचं किंवा मुलीचं लहान वयात खूप वजन वाढत असतं आणि फिटनेस ही चांगल्या प्रकारे नसते। तर म्हणून आजचा विषय मी घेऊन आलोय। खास आपला आजचा विषय लहान मुलांसाठी सुरक्षित व्यायाम, वजन कमी व फिटनेससाठी, म्हणजे वजन कमी करण्यासाठी कशा पद्धतीने होईल व त्यांची फिटनेस ही चांगल्या पद्धतीने राहील यासाठी मी आजचा विषय घेऊन आलोय। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्या पाल्यांच्या मुलांचं वजन जास्त प्रमाणात वाढतं त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, सर्वात पहिले त्यांच्यासाठी वर्कआउट आहे चालणे, म्हणजे वॉकिंग। मित्रांनो, दररोज त्यांना 20 ते 40 मिनिटं वॉकिंग करायची आहे, सकाळी व संध्याकाळी। तुमच्या पद्धतीने करू शकता, एक मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला करणार तर एक त्यांना 20 ते 40 मिनिटांपर्यंत वॉकिंग करायची। याचा फायदा काय होत असतो, 20 ते 40 मिनिटं वॉकिंगचा म्हणजे चालण्याचा वजन कमी होण्यास मदत होते आणि फिटनेस चांगल्या पद्धतीने वाढते। म्हणून वॉकिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे, दिवसातून 2 टाइम। दुसरं आहे धावणे किंवा हलकं जॉगिंग, ह्याला आपण रनिंग म्हणतो, म्हणजे हलकं जॉगिंग स्लो प्रकारे रनिंग करणे। तर ही मित्रांनो हे किती करायचे, 10 ते 20 मिनिटं करायची आहे। याचा फायदा काय होत असतो, स्टॅमिना आणि कॅलरी बर्न होत असते। स्टॅमिना तुमचा वाढतो आणि कॅलरी ही बर्न होत असते। तर मित्रांनो, धावणे किंवा म्हणजे हलकी जॉगिंग करणे, जे हलकी स्लो रनिंग करणे, हे तुम्ही दिवसातून केव्हाही करू शकतात। तुम्ही इव्हिनिंगला करू शकता, मॉर्निंगला करू शकता। तुमच्या पद्धतीने तुमच्या मुलाच्या जे स्टडी वगैरे करून त्याला ज्याप्रमाणे फ्री टाइम भेटेल त्या प्रमाणात तुम्ही करू शकता। दिवसातून 10 ते 20 मिनिटं त्याला घ्यायचे आणि याचा फायदा असा होत असतो, त्यांचा स्टॅमिना वाढेल आणि त्यांची कॅलरी ही बर्न होण्यास मदत होत असते। त्यामुळे त्यांचे फॅट आहे आणि वजन हे लवकर कमी होत असतं। तिसरा वर्कआउट आहे स्किपिंग, म्हणजे दोरी उड्या। तर मित्रांनो, तुम्हाला दिवसातून 2 ते 3 मिनिट घ्यायचे, तर 4 ते 5 राऊंड घ्यायचे। याचा फायदा काय होत असतो माहिती का, हृदय मजबूत होते आणि कॅलरी जास्त प्रमाणात बर्न होत असते, त्यामुळे वजन हे कमी होत असतं। आणि हृदय मजबूत झालं तर त्यांना कुठल्याही प्रकारच्या हृदयाचा धोका होत नसतो। तर मित्रांनो, त्यानंतर हा फायदा झाला, हे 3 मी वर्कआउट सांगितले। त्यानंतर नाही का, योग खूप महत्त्वाचा असतो लहान मुलांसाठी। आणि आजचा मी जो योग सांगणार आहे योगासन, तर ते लहान मुलांसाठी खास करून त्यांना खूप फायदा होईल। तर सर्वात पहिले ताडासन जे केलं त्यांनी, तर ज्या मुलांची किंवा मुलींची उंची कमी असते त्यांची उंची व पोश्चर जे असतं ते वाढत असतं, म्हणून त्यांनी ताडासन करणं खूप महत्त्वाचं आहे। दुसरं भुजंगासन, म्हणजे यामुळे काय होत असतं, पोटाची चरबी ही कमी होत असते। भरपूर जण लठ्ठ असतात लहान मुलं त्यांच्या जेनेटिक्सनुसार, तर त्यांची भुजंगासन त्यांनी केलं तर त्यांची पोटाची चरबी ही कमी होत असते। तर हा योगासन आहे, हा लहान मुलांसाठी खास आहे, एक ताडासन आणि एक भुजंगासन। त्यानंतर मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देणार आहे, मुलांचे वजन खूप वेगाने कमी करू नये, कारण की मित्रांनो त्यांना थकवा व वेदना जाणवू शकते। म्हणून त्यांचं जे वजन आहे हे एकदम त्यांना वेळ लागला चालेल, 5 महिने 6 महिने वर्षभर लागला चालेल, पण त्यांना रिझल्ट 100% येईल। पण त्यांना कधी त्यांच्यावर प्रेशर आणू नका की लवकर कमी कर, हे कर, इतकं कर, मी तुम्हाला ज्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्हाला नक्की 100% रिझल्ट येईल। त्यामुळे कसं मित्रांनो, मुलांचं वजन जर लवकर कमी करायला गेलं तर त्यांना थकवा आणि वेदना जाणवतील। त्यामुळे त्यांना ज्या वेळेस त्यांना थकवा वेदना जाणवल्या, म्हणजे त्रास झाला, तर त्यांचा व्यायाम तिथंच थांबवून द्यायचा काही दिवसासाठी, त्यानंतर परत रिकंटिन्यू ठेवायचं। तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता ओगले फिटनेस कोचमध्ये की लहान मुलांसाठी सुरक्षित व्यायाम, त्यांचे खास वजन कमी करण्यासाठी व फिटनेससाठी। तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता। जास्तीत जास्त शेअर करा। जय श्रीराम।